नमस्कार. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपण बघितले. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. दुसरा गुणधर्म आपण बघितलाय, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता हे जे गुणधर्म आहेत, या गुणधर्मावर आधारित आपल्याला काही उदाहरणं बघायची. सराव संच 5.1, प्रॅक्टिस सेट 5.1. आता त्यातलं पहिलं उदाहरण काय पहा. उदाहरण क्रमांक 1. समांतरभुज चौकोन WXYZ चे कर्ण बिंदू O मध्ये छेदतात. कोन XYZ 135 अंश, तर कोन XWZ बरोबर किती, कोन YZW बरोबर किती. जर लेंथ OY बरोबर 5 सेंटीमीटर तर लेंथ WY बरोबर किती, हे आपल्याला विचारलेलं आहे. डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम WXYZ intersect each other at point O. If angle XYZ is equal to 135 degree, then what is the measure of angle XWZ and YZW? If length OY is equal to 5 centimeter, then length WY is equal to 1. तर आता हे उदाहरण सोडवताना अगोदर आपल्याला आकृती काढावी लागेल. आकृती काढली की उदाहरण सोडवणं सोपं जातं. मग या ठिकाणी आकृती, समांतरभुज चौकोन WXYZ, पॅरलोग्राम आहे WXYZ. हा जो पॅरलोग्राम आहे हा आहे WXYZ. याचे कर्ण जे आहेत ते परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. कोन XYZ 135 अंशाचा दिलेला आहे. कोन XYZ म्हणजे हा जो कोन आहे तो आहे 135 अंशाचा. बघा, हा पूर्ण कोन जो आहे तो आहे 135 अंश. अंशाचा कोन आहे. आणि त्यानंतर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे, तर कोन XWZ बरोबर किती. कोन XWZ चं माप काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे XWZ हे एक माप काढायला सांगितलेलं आहे. आणि दुसरं काय काढायला सांगितलेलं आहे, कोन YZW. कोन YZW हा एक कोन आपल्याला काढायला सांगितलेला आहे, YZW. मग आता सुरुवातीला आपण XWZ हा कोन काढूया. आता XWZ जो कोन आहे हा कोन समांतरभुज चौकोनाचा कोन आहे. आणि समांतरभुज चौकोनाच्या कोनांचा गुणधर्म काय आहे की समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. हा गुणधर्म आपण बघितलेला आहे, तो सिद्धही केलेला आहे. म्हणजे XWZ या कोनाचा सम्मुख कोन येतो XYZ. याचा अर्थ XYZ या कोनाचं माप आणि XWZ या कोनाचं माप कसं असणार आहे, सारखंच असणार आहे. म्हणजेच कोन XYZ बरोबर कोन XWZ. आणि याचं कारण येईल समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. त्यानंतर मग आता XYZ चं माप जर 135 अंश दिलेलं आहे, तर XWZ या कोनाचं माप किती असणार आहे, 135 अंश असणार आहे. आणि म्हणून कोन XWZ बरोबर 135 अंश हे आपल्याला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता पुढे आपल्याला कोन YZW काढायचा आहे. YZW हा जो कोन आपल्याला काढायचा आहे YZW, बघा या कोनाचं माप आहे 135 अंश. हा जो कोन आहे XYZ या कोनाचं माप आहे 135 अंश. आणि मग YZW या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. आता जर आपण बघितलं तर XYZ आणि
वाय झेड डब्ल्यू हे जे कोन आहेत हे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या मापाची बेरीज असते 180 अंश, म्हणजेच ते कोन पूरक असतात, ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. मग या ठिकाणी कोन एक्स वाय झेड आणि कोन वाय झेड डब्ल्यू यांच्या मापाची बेरीज किती येणार आहे? 180 अंश येणार आहे. ते समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक का असतात? त्याचं कारण काय आहे की समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, समांतर असतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर असतात. आणि आता म्हणजेच या ठिकाणी एक्स वाय आणि डब्ल्यू झेड या बाजू समांतर आहे आणि झेड वाय ही जर छेदिका मानली आपण तर कोन एक्स वाय झेड आणि कोन वाय झेड डब्ल्यू हे आंतरकोन तयार होतात. आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोन हे पूरक असतात. म्हणून समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन हे कसे असतात? पूरक असतात. म्हणून याचं कारण सुद्धा आपल्याला दिसता येईल की रेषा एक्स वाय व रेषा झेड डब्ल्यू यांची छेदिका वाय झेड मुळे होणारे हे आंतरकोन आहेत. इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल वाय झेड line XY and line XW. Interior angles formed by transversal YZ of line XY and line XW. म्हणजे या ठिकाणी आपण रेषा XY व रेषा ZW यांची छेदिका YZ मुळे होणारे आंतरकोन आहे असं म्हणण्यापेक्षा जर असंही म्हणलं की समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन, समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात. म्हणून याचं कारण आपल्याला समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन असं म्हणलं तरीही चालेल. ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. आणि मग याच्यात आता आपल्याला माहिती आहे एक्स वाय झेडची किंमत आपल्याला दिलेली आहे, ती किती दिलेली आहे? 135 अंश दिलेली आहे. आणि म्हणून मग 135 अंश अधिक कोन वाय झेड डब्ल्यू बरोबर 180 अंश. आता ह्या 135चं पक्षांतर करा उजव्या बाजूला, म्हणजे काय येईल? कोन वाय झेड डब्ल्यू बरोबर 180 अंश वजा 135 अंश. आणि 180 मधून 135 गेले तर किती येतात? 45 अंश येतात. म्हणजे कोन वाय झेड डब्ल्यूचं माप किती येतं? 45 अंश येतं. झाले दोन्ही कोनांची मापं आपण काढली. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा प्रश्नामध्ये. आपल्याला काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये? अजून जर लेंथ OY बरोबर 5 सेंटीमीटर तर लेंथ WY बरोबर किती? म्हणजे लेंथ OY बरोबर आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेली. लेंथ OY ही किती दिलेली आहे? 5 सेंटीमीटर. तर पुढं काय म्हणलेलं आहे त्यांनी? OY बरोबर 5 सेंटीमीटर आहे तर WY बरोबर किती? मग आता OY बरोबर 5 सेंटीमीटर आहे. ही जी आहे ही 5 सेंटीमीटर आहे. मग WY ची किंमत आपल्याला काढायची. मग WY ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? आता आपल्याला हे माहिती आहे की समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. याचा अर्थ O हा WY चा मध्यबिंदू होईल. O हा WY चा मध्यबिंदू आहे. याचा अर्थ OY आणि WO यांची किंमत सारखी येईल. म्हणजे WO सुद्धा किती येणार आहे? 5 सेंटीमीटर येणार आहे. म्हणजेच WY ची किंमत 5 सेंटीमीटर अधिक 5 सेंटीमीटर बरोबर 10 सेंटीमीटर येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? लेंथ OY इज इक्वल टू लेंथ OW. लेंथ OY इज इक्वल टू लेंथ OW. याचं कारण आहे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर बायसेक्ट इच अदर. आता म्हणजेच WO ची किंमत सुद्धा किती येणार आहे? OY ची किंमत 5 दिलेली आहे. म्हणजे WO याची लांबी सुद्धा 5 सेंटीमीटर येणार आहे. म्हणजेच लेंथ WY, आता लेंथ WY आपल्याला काढायची. म्हणजे 5 सेंटीमीटर अधिक 5 सेंटीमीटर म्हणजेच 2 गुणिले 5 सेंटीमीटर म्हणजेच 2 गुणिले लेंथ OY. आणि 2 OY ची किंमत आहे 5 म्हणजे लेंथ
WY बरोबर 2 गुणिले 5 म्हणजेच WY बरोबर 10 सेंटीमीटर. म्हणजे WY ची किंमत किती आलेली आहे? 10 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपल्याला कोनांची माप काढता येतील आणि दिलेल्या कर्णाची लांबी सुद्धा काढता आली. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2. आता उदाहरण क्रमांक 2 काय पहा. समांतरभुज चौकोन ABCD मध्ये कोन A बरोबर 3x अधिक 12 अंश, कोन B बरोबर 2x वजा 32 अंश. तर x ची किंमत काढा. त्यावरून कोन C आणि कोन D ची मापे काढा. इन ए पॅरलोग्राम ABCD, if angle A is equal to 3x plus 12 degree, angle B is equal to 2x plus 32 degree, then find the value of x and then find the measure of angle C and angle D. म्हणजे आपल्याला 3x अधिक 12 अंश आणि 2x वजा 32 अंश याच्यामधली x ची किंमत अगोदर आपल्याला काढायची. एक चौकोन काढू आपण. आता हा जो चौकोन आहे हा समांतरभुज चौकोन आहे. तो आहे ABCD. याचं माप दिलेलं आहे 3x अधिक 12 अंश आणि B चं माप दिलेलं आहे 2x वजा 32 अंश. आता हे दोन्ही कोण लगतचे कोण आहेत समांतरभुज चौकोनाचे, आणि लगतचे कोण असल्यामुळे त्यांच्या मापाची बेरीज येणार आहे 180 अंश. जे आपण पहिल्या उदाहरणामध्ये बघितलं की लगतचे कोण पूरक का असतात, म्हणजे या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश येईल. म्हणजेच कोण A अधिक कोण B बरोबर 180 अंश. आणि याचं कारण येईल समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजू म्हणजेच ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. मग आता A आणि B, A ची किंमत म्हणजे किती येणार आहे 3x अधिक 12 अंश आणि B ची किंमत किती येणार आहे 2x वजा 32 अंश. म्हणजेच 3x अधिक 12 अंश अधिक 2x वजा 32 अंश बरोबर 180 अंश. आता यांची बेरीज करा. 3x अधिक 12 आणि 2x वजा 32 यांची जर बेरीज केली तर काय येणार आहे 3x अधिक 2x अधिक 12 वजा 32 बरोबर 180 अंश. म्हणजेच या ठिकाणी 3 आणि 2 5x अधिक 12 आणि वजा 32 याची किंमत येईल ऋण 20 बरोबर 180 अंश. ही ऋण 20 जे आहे ते उजव्या बाजूला न्या. म्हणजेच 5x बरोबर 180 अंश अधिक 20 अंश म्हणजेच 5x बरोबर 200 अंश. मग आता 5चं पक्षांतर करा. ते उजव्या बाजूला गेल्यानंतर 200ला भागावं लागेल 5ने. म्हणजे x बरोबर 200 भागिले 5. याचाच अर्थ x बरोबर किती आले 40 अंश आले. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली तर x ची किंमत काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची किंमत किती आलेली आहे 40 अंश आलेली आहे. मग आता x या किमतीवरून आपल्याला कोण A चं माप काढता येईल आणि कोण B चं माप सुद्धा काढता येईल. मग पुढे बघा. आता कोण A बरोबर 3x अधिक 12 अंश दिलेले. मग x ची व्हॅल्यू आपण किती काढलेली आहे 40 अंश काढलेली आहे. मग 3x याचा अर्थ 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले 40 अधिक 12 म्हणजे कोण A बरोबर 3 गुणिले 40 अधिक 12. 40 आणि 3चा गुणाकार केला तर 120 येईल अधिक 12 म्हणजे 132 येईल. कोण A बरोबर 132 येईल. म्हणजे कोण A चं माप किती आलं 132 अंश आलं. आता कोण B चं माप काढा. कोण B चं माप म्हणजे 2x वजा 32 अंश दिलेलं आहे. 2x म्हणजे 2 गुणिले x आणि x ची किंमत आपण 40 काढलेली. म्हणजेच कोण B बरोबर 2 गुणिले 40 वजा 32. मग कोण B बरोबर 2 गुणिले 40 वजा 32 आणि 2 गुणिले 40 म्हणजे किती येणार आहे 80. 80 वजा 32 म्हणजे ते किती येईल 48 अंश येईल. म्हणजे कोण B चं माप येतंय 48 अंश. आता हे कोण B चं माप आलं 48 अंश. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे कोण C आणि कोण D चं माप काढा. कोण C चं माप काढण्यासाठी कोण C हा समांतरभुज चौकोनाचा कोण आहे आणि कोण C चा सम्मुख कोण आहे कोण A. म्हणजे कोण C चं आणि कोण A चं माप सारखंच असणार आहे. कोण A चं माप आपण काढलं 132 अंश म्हणजे कोण C चं माप सुद्धा किती येणार आहे 132
32 अंश. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कोन ए बरोबर कोन सी, कारण समांतरभुज चौकोनाचे ते लगतचे कोण आहेत, सम्मुख कोण आहेत, अपोजिट अँगल्स आहे, आणि म्हणून कोन सी बरोबर 132 अंश. त्याच पद्धतीनं कोन डीचं माप काढायचं असेल तर कोन बी आणि कोन डी हे सम्मुख कोण आहे, म्हणजे कोन डीचं माप आणि कोन बीचं माप हे सारखंच आहे, म्हणजेच कोन बी बरोबर कोन डी, आणि म्हणून कोन डी बरोबर किती येईल, कोन डी बरोबर येईल 48 अंश. कोन बी बरोबर कोन डी सम्मुख कोण, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम, म्हणजे कोन डीचं माप आलं 48 अंश. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला एक्सची किंमत आपण 40 अंश काढली, आणि त्यानुसार आपण कोन एचं माप काढलं, कोन बीचं माप काढलं, आणि सम्मुख कोणांचा गुणधर्म वापरून आपण कोन सी आणि कोन डीची मापं काढलेली आहे. कोन सीचं माप येतं 132 अंश आणि कोन डीचं माप येतं 148 अंश. कोन डीचं माप येतं 48 अंश. आता पुढे प्रश्न क्रमांक 3. काय प्रश्न क्रमांक 3 पहा. एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेंटीमीटर आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेंटीमीटरने मोठी आहे. लक्षात घ्या, समांतरभुज चौकोनाची परिमिती दिलेली 150 सेंटीमीटर, एक बाजू ही दुसरीपेक्षा 25 सेंटीमीटरने मोठी दिलेली आहे, तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढायला सांगितलेली आहे. आपल्याला परिमिती दिलेली आहे, दोन बाजूंच्या लगतच्या बाजूंच्या लांबीमधील संबंध दिलेला आहे, म्हणजे एक बाजू जर जी काही किंमत असेल त्याच्यापेक्षा 25 न मोठी दुसरी बाजू असणार आहे, आणि आपल्याला त्या चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी ही काढायची. पेरीमीटर ऑफ ए पॅरलोग्राम इज 150 सेंटीमीटर. One of its side is greater than the other side by 25 centimeter. Find the length of all sides. सर्व बाजूंची लांबी आपल्याला काढायची. मग आता त्यासाठी एक समांतरभुज चौकोन आपण काढूया. आता समांतरभुज चौकोन ABCD आहे. आता त्याची एक बाजू ही दुसऱ्या बाजूपेक्षा 25 सेंटीमीटर जास्त आहे. आता याच्यामध्ये लहान बाजू AD आणि BC आहे, मोठी बाजू AB आणि CD आहे. म्हणजे लहान बाजू जर x मानली आपण तर मोठी बाजू काय येईल, x अधिक 25 येईल. म्हणजे या ठिकाणी चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, आणि याचाच अर्थ क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम. साइड समजा BC आपण x मानलेला आहे, सपोज BC इज इक्वल टू x, आणि मग पुढे AB बरोबर किती येईल, दुसरी बाजू AB बरोबर x अधिक 25, म्हणजे अदर साइड इज इक्वल टू AB इज इक्वल टू x प्लस 25 येईल. आता या ठिकाणी आपल्याला हे माहिती आहे की समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, म्हणजे AB आणि CD एकरूप येईल, BC आणि AD एकरूप येईल. म्हणजे BC ची किंमत आपण x मानलेली आहे, म्हणजे AD ची किंमत सुद्धा किती येणार आहे, x येणार आहे. AB आणि CD समान आहे, म्हणजे AB ची किंमत जर आपण x अधिक 25 मानली तर CD ची किंमत सुद्धा किती येणार आहे, x अधिक 25च येईल. आणि म्हणून मग या ठिकाणी समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट सो दॅट, म्हणून AD बरोबर BC बरोबर x येईल. म्हणजे AD आणि BC ची लांबी प्रत्येकी x सेंटीमीटर येईल, आणि AB बरोबर CD याची प्रत्येकी लांबी येईल x अधिक 25 सेंटीमीटर. आता आपल्याला समांतरभुज चौकोनाची परिमिती दिलेली आहे, आणि ती दिलेली 150 सेंटीमीटर. पेरीमीटर ऑफ ए पॅरलोग्राम, पेरीमीटर ऑफ पॅरलोग्राम इज 150 सेंटीमीटर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज, म्हणजे AB प्लस BC प्लस CD प्लस DA इज इक्वल टू 150 सेंटीमीटर. मग AB प्लस BC प्लस CD प्लस AD इज इक्वल टू 150 सेंटीमीटर. AB ची व्हॅल्यू x आहे, BC ची व्हॅल्यू x प्लस AB ची व्हॅल्यू x प्लस 25 आहे, BC ची व्हॅल्यू आहे x, CD ची व्हॅल्यू म्हणजेच AB ची व्हॅल्यू येईल x अधिक 25, आणि AD ची व्हॅल्यू म्हणजेच BC ची व्हॅल्यू येईल x बरोबर 150 अंश. म्हणजे x अधिक 25
अधिक x अधिक x अधिक 25 अधिक x बरोबर 150 अंश. x अधिक 25 अधिक x अधिक x अधिक 25 अधिक x यांची बेरीज करा म्हणजे x अधिक x अधिक x अधिक x बरोबर किती येणार आहे 4x अधिक 50 बरोबर 150. 50चं पक्षांतर केलं तर ते 150 मधून वजा होतील म्हणजे 4x बरोबर 150 वजा 50 आणि 4x बरोबर 150 मधून 50 गेले तर 100 राहतील आणि 4ने 100ला भाग दिला तर काय येईल 25 सेंटीमीटर. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 25 सेंटीमीटर. आता AB ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. AB ची व्हॅल्यू दिलेली आहे x अधिक 25. मग AB ची व्हॅल्यू जर x अधिक 25 आहे तर AB ची व्हॅल्यू x अधिक 25 आहे. मग CD ची व्हॅल्यू सुद्धा x अधिक 25च येणार आहे. आपण BC आणि AD ची व्हॅल्यू काढली x बरोबर 25 सेंटीमीटर. मग AB बरोबर CD बरोबर x अधिक 25 बरोबर 25 अधिक 25 म्हणजे 50 सेंटीमीटर. म्हणजे AB आणि CD ची प्रत्येकी लांबी किती येते 50 सेंटीमीटर येते. म्हणजेच या ठिकाणी समांतरभुज चौकोनाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 25 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर आणि 50 सेंटीमीटर आहे हे आपल्याला सांगता येईल. आणि आपल्याला ह्या किमती योग्य आहेत की नाही बरोबर आहेत की नाही कसं बघता येईल कारण आपल्याला परिमिती दिलेली 150 सेंटीमीटर. मग बघा 25 अधिक 25 50 आणि 50 100 अधिक 50 150 सेंटीमीटर म्हणजे आपण काढलेल्या किमती या योग्य आहेत. आता याचाच अर्थ लेंथ ऑफ साइड्स ऑफ पॅरलोग्राम 25 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. आता आपल्याला पुढचं उदाहरण बघायचं आहे. उदाहरण क्रमांक 4. काय उदाहरण क्रमांक 4. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकास 2 आहे तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढा. इफ the ratio of measure of two adjacent angle of a parallelogram is 1:2, find the measure of all angles of the parallelogram. म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या दोन कोनांचे गुणोत्तर दिलेले एकास 2 लगतच्या कोनांचं गुणोत्तर दिलेलं आहे हे लक्षात घ्या. मग लगतच्या कोनांचं गुणोत्तर दिलेलं आहे ना आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात आणि मग त्यानुसार आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल की समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकास 2 आहे. रेशो ऑफ टू ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम इज 1:2 आणि याचाच अर्थ जर एका कोनाचं माप x मानलं तर दुसऱ्या कोनाचं माप किती येणार आहे 2x येणार आहे. त्यांची समान पट जर x मानली तर म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या एका कोनाचे माप जर x अंश असेल तर त्याच्या लगतच्या कोनाचे माप 2x अंश. मेजर ऑफ angle of parallelogram is x degree and measure of its adjacent angle is 2x degree. आता लगतचे कोन आहे म्हणजे ते काय झाले एकमेकांचे पूरक कोन झाले. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात. adjacent angle of parallelogram are supplementary आणि याचाच अर्थ काय होईल मग x आणि 2x यांची बेरीज किती यायला पाहिजे x आणि 2x यांची बेरीज 180 अंश यायला पाहिजे. म्हणजे x अधिक 2x बरोबर 180 अंश. x अधिक 2x म्हणजे 3x अंश बरोबर 180 अंश येईल आणि 3x अंश बरोबर 180 याचाच अर्थ x बरोबर 180/3 याचाच अर्थ x बरोबर किती येईल 60 येईल आणि x बरोबर 60 येईल म्हणजेच एका कोनाचं माप किती येईल 60 येईल. मग त्याच्या लगतच्या कोनाचं माप किती येईल मग 2x बरोबर 2 गुणिले 60 अंश बरोबर 120 अंश येईल. म्हणजे लगतच्या कोनाचं माप आलं 120 अंश. आता त्यांनी पुढं काय दिलेले समांतरभुज चौकोनात सर्वच कोनांची मापे काढायला सांगितली. मग 60 अंश कोणासमोरील x अंशाच्या कोणासमोरील कोणाचं माप 60 अंश येणार आहे आणि 2x अंश या कोणासमोरील कोणाचं माप 120 अंश येणार आहे. म्हणजे 60 अंश कोणासमोरील कोणाचं माप 60 अंश आणि 120 अंश कोणासमोरील कोणाचं माप 120 अंश येईल. याचाच अर्थ
आपल्याला काय सांगता येईल की समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन हे एकरूप असतात. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आणि म्हणून समांतरभुज चौकोनाच्या कोनांची मापे म्हणजेच मेजर ऑफ अँगल्स ऑफ पॅरलोग्राम इज 60 डिग्री, 120 डिग्री, 60 डिग्री अँड 120 डिग्री. असं हे चौथं उदाहरण झालं. आता आपल्याला बघायचं पुढचं उदाहरण, ते आहे उदाहरण क्रमांक 5. काय पाचवं उदाहरण बघा. समांतरभुज चौकोन ABCD चे कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. जर AO बरोबर 5, BO बरोबर 12 आणि AB बरोबर 13 तर चौकोन ABCD समभुज आहे हे दाखवा. आता लक्षात घ्या, दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे. त्याचे कर्ण दिलेले ते O बिंदूमध्ये छेदतात. जर AO बरोबर 5 असेल, BO बरोबर 12 असेल आणि AB बरोबर 13 असेल तर चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे हे दाखवायचे. डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट O. इफ AO इज इक्वल टू 5, BO इज इक्वल टू 12 and AB is equal to 13, then show that quadrilateral ABCD is a rhombus. याचा अर्थ आपल्याला काय सिद्ध करायचंय की त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी समान आहे हे सिद्ध करायचंय. मग आता त्याच्यासाठी आपल्याला एक आकृती काढू. आकृतीमध्ये चौकोन ABCD आहे, समांतरभुज चौकोन आहे. त्याचे कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतायत. प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे AO बरोबर 5 दिलेला आहे, BO बरोबर 12 दिलेला आहे आणि AB बरोबर 13 दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम. मग हा जो चौकोन आहे समांतरभुज चौकोन, याचे कर्ण हे परस्परांना दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर बायसेक्ट इच अदर. हे दोन्ही कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे O हा बिंदू जो आहे तो AC आणि BD या कर्णाचा मध्यबिंदू आहे. दोन्ही कर्णांचा मध्यबिंदू आहे. म्हणजे AO ची लांबी आणि CO ची लांबी समान येईल. AO ची लांबी जर 5 दिलेली आहे तर CO ची लांबी सुद्धा किती येईल? 5 येईल. BO ची लांबी जर 12 दिलेली आहे तर DO ची लांबी सुद्धा किती येईल? 12 येईल. बरोबर आहे. मग आता 12 आणि 5 म्हणजे या ठिकाणी आपण त्रिकोण AOB या त्रिकोणाचाच विचार करणार आहे. AO बरोबर CO बरोबर 5, BO बरोबर DO बरोबर 12. कारण समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर बायसेक्ट इच अदर. मग आता पुढे त्रिकोणाचा विचार करू. त्रिकोण AOB मध्ये त्रिकोण AOB चा आपण विचार करू. आता AOB चा जर विचार केला आपण तर बघा, AO चा वर्ग आणि BO चा वर्ग त्यांची बेरीज करू. म्हणजेच AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर येईल 25 12 स्क्वेअर आहे 144. म्हणजेच 25 अधिक 144 बरोबर किती येतोय? 169. आणि AB चा स्क्वेअर करू. AB चा स्क्वेअर केला तर तो येतोय 13 चा वर्ग म्हणजे तो येतोय 169. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला की AB वर्ग हा AO वर्ग आणि BO वर्गाशी समान आहे. म्हणजेच AB वर्ग बरोबर AO वर्ग अधिक BO वर्ग. मग AB वर्ग बरोबर AO वर्ग अधिक BO वर्ग हे काय तयार झालंय? हे पायथागोरसचं सूत्र तयार झालेलं आहे. याचा अर्थ त्रिकोणाच्या एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणजेच पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार किंवा बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम काय सांगता येईल आपल्याला? त्रिकोण AOB हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्रिकोण AOB जर काटकोन त्रिकोण असेल तर त्याची सगळ्यात मोठी बाजू AB आहे 13 सेंटीमीटर. मग त्या बाजू समोरील कोन म्हणजेच
कोन AOB हा असणार आहे काटकोन. हा कोणता असणार आहे? हा काटकोन असणार आहे. मग याचा अर्थ त्रिकोण AOB हा काटकोन त्रिकोण आहे आणि कोन AOB हा 90 अंशाचा आहे. आता पुढे लक्षात घ्या, जर कोन AOB हा 90 अंशाचा आहे तर याचा अर्थ कोन COD सुद्धा 90 अंशाचा आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी कोन AOB हा 90 अंशाचा आहे, म्हणजेच कोन COD हा सुद्धा 90 अंशाचाच होतो. अशाच प्रकारे कोन BOC 90 90 180 हे रेषीय जोडीतील कोण आहे. रेषीय जोडीतील एका कोणाचं माप जर 90 अंश असेल तर दुसऱ्या कोणाचं माप सुद्धा किती असतं? 90 अंश. म्हणजे हा सुद्धा 90 अंशाची आणि हा सुद्धा किती येणार आहे? 90 अंश येणार आहे. म्हणजे कोन AOB, कोन BOC, कोन COD आणि कोन AOD हे प्रत्येकी 90 अंशाचे कोन आहेत. याचा अर्थ काय झाला? त्रिकोण BOC चा जर विचार केला तर त्याचा एक कोन काटकोन आहे, म्हणजे त्रिकोण BOC हा काटकोन त्रिकोण झाला. त्रिकोण COD चा विचार केला तर त्याचा सुद्धा एक कोन काटकोन आहे, म्हणजे तोही काटकोन त्रिकोण झाला. त्रिकोण AOD चा विचार केला तर त्याचा एक कोन काटकोन आहे, म्हणजे तोही काटकोन त्रिकोण झाला. म्हणजे त्रिकोण AOB, त्रिकोण BOC, त्रिकोण COD आणि त्रिकोण AOD हे चारही त्रिकोण काटकोन त्रिकोण झाले. आता हे जर काटकोन त्रिकोण आहेत, यांच्या काटकोन करणाऱ्या बाजू सारख्याच आहेत. बघा आपण बघितलं होतं की समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे O हा दोन्ही कर्णांचा मध्यबिंदू आहे. AO बरोबर जर 5 आहे तर CO बरोबर 5 येईल. BO बरोबर 12 आहे तर DO बरोबर सुद्धा 12 येईल. म्हणजे त्रिकोण BOC मध्ये काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या 12 आणि 5 आहे. त्रिकोण COD मध्ये सुद्धा काटकोन करणाऱ्या बाजू 5 आणि 12 आहे आणि त्रिकोण AOD मध्ये सुद्धा काटकोन करणाऱ्या बाजू 5 आणि 12 आहे. म्हणजे ह्या चारही त्रिकोणांमध्ये काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी जी आहे ती कशी आहे? सारखीच आहे. सर्व त्रिकोणांच्या काटकोन करणाऱ्या बाजू समान आहेत. द परपेंडिक्युलर साइड्स ऑफ ऑल ट्रायंगल्स आर द सेम. याचा अर्थ काय झाला? जर दोन किंवा अधिक काटकोन त्रिकोणांमध्ये त्यांच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी सारखी असेल, परपेंडिक्युलर साइड्स ऑफ ऑल ट्रायंगल्स आर द सेम, याचाच अर्थ त्यांचे कर्ण सुद्धा कसे असले पाहिजे? समान असले पाहिजे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की त्रिकोण AOB, त्रिकोण BOC, त्रिकोण COD आणि त्रिकोण AOD या काटकोन त्रिकोणांचे कर्ण समान आहेत. मग काटकोन त्रिकोणांचे कर्ण समान आहे, मग हे काटकोन त्रिकोणांचे कर्ण कोणते आहेत? AOB या काटकोन त्रिकोणाचा कर्ण AB आहे, BOC या काटकोन त्रिकोणाचा कर्ण BC आहे, COD या काटकोन त्रिकोणाचा कर्ण CD आहे आणि AOD या काटकोन त्रिकोणाचा कर्ण AD आहे. याचाच अर्थ काय झाला की हे जे चारही काटकोन त्रिकोण आहेत, ह्या काटकोन त्रिकोणाचे कर्ण समांतरभुज चौकोनाच्या बाजू आहेत. या सर्व त्रिकोणांचे कर्ण समांतरभुज चौकोनाच्या बाजू आहेत. ऑल डायगोनल्स ऑफ ट्रायंगल्स आर साइड्स ऑफ पॅरलोग्राम. मग जर डायगोनल समान असतील, कर्ण जर समान लांबीचे असतील आणि ते कर्ण जर समांतरभुज चौकोनाच्या बाजू असतील, याचा अर्थ समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी सारखीच आहे. आणि समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी जर सारखी असेल तर तो चौकोन हा समभुज चौकोन आहे. ऑल साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल सो दॅट पॅरलोग्राम इज रोम्बस. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की तो पॅरलोग्राम जो आहे तो कसा आहे? रोम्बस आहे, म्हणजेच तो समभुज चौकोन आहे. चला पुढचं उदाहरण बघू आपण. पुढचं उदाहरण काय आहे पाहूया. उदाहरण क्रमांक 6 आहे. उदाहरणामध्ये आकृती दिलेली. आकृतीमध्ये
चौकोन PQRS व चौकोन ABCR हे दोन समांतरभुज चौकोन आहे. इन द फिगर 5.12 quadrilateral PQRS and quadrilateral ABCR are two parallelograms. आकृतीमध्ये बघा, quadrilateral PQRS चौकोन PQRS हा चौकोन झाला पिवळ्या कलरचा, तो समांतरभुज चौकोन आहे. आणि हा चौकोन ABCR हा सुद्धा काय आहे, समांतरभुज चौकोनच आहे. कोन P बरोबर 110 अंश, कोन P चं माप दिलेलं आहे 110 अंश. तर चौकोन ABCR च्या सर्व कोनांची मापे काढा असं म्हणलेलं आहे. इन द फिगर quadrilateral PQRS and quadrilateral ABCR are two parallelograms. If angle P is equal to 110 degree, then find the measure of all angles of quadrilateral ABCR. म्हणजे आता आपल्याला चौकोन ABCR च्या सर्व कोनांची माप काढायची. चौकोन PQRS च्या P या कोनाचं माप दिलेलं आहे. आता बघा, चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला माहिती. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम, ते आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. आणि समांतरभुज चौकोन म्हणलं की त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. आणि समांतरभुज चौकोन PQRS चा कोन P चं माप दिलेलं आहे 110 अंश. आणि कोन P आणि त्या चौकोन PQRS चा कोन R हे दोन्ही सम्मुख कोन आहेत. आणि म्हणून त्यांची मापे कशी असणार आहे, समान असणार आहे. म्हणून आपण म्हणलंय की चौकोन म्हणून कोन P बरोबर कोन R, कारण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. म्हणजे आता या ठिकाणी कोन P चं माप 110 अंश दिलेले आहे. याचा अर्थ कोन R चं माप सुद्धा किती असणार आहे, 110 अंश असणार आहे. याला म्हणू आपण विधान क्रमांक 1. आता आपल्याला फक्त चौकोन ABCR चाच विचार करायचा आहे. चौकोन ABCR हा समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला दिलेले आहे. आणि समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, लगतचे कोन पूरक असतात. या गुणधर्मानुसार आपल्याला त्याच्या सगळ्या कोनांची मापे काढता येतील. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की समांतरभुज चौकोनाचा जर एकाच कोनाचं माप दिलेलं असेल तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे आपल्याला काढता येतात. आणि मग त्यानुसार कोन R बरोबर कोन B, चौकोन ABCR या समांतरभुज चौकोनाचा कोन R आणि कोन B चं माप हे सारखं येणार आहे, कारण ते समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहेत, अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम. म्हणजे कोन B चं माप किती येणार आहे, 110 अंश येणार आहे. म्हणजे ABCR या चौकोनाच्या दोन कोनांची माप आपण काढली. R कोन 110 अंशाचा आणि B कोन 110 अंशाचा. आता राहिला कोन A. आता कोन A काढण्यासाठी आपल्याला कोन A आणि कोन R हे दोन लगतचे कोन आहे चौकोन ABCR या समांतरभुज चौकोनाचे. आणि म्हणून त्यांच्या मापाची बेरीज किती येणार आहे, 180 अंश येणार आहे. म्हणजेच कोन BAR अधिक कोन R बरोबर 180 अंश, कारण समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन म्हणजेच ॲडजसंट अँगल. कोणते कोण आहेत, हे ॲडजसंट अँगल आहे. ॲडजसंट अँगल आहे. आणि म्हणजेच याचं कारण देता येईल आपल्याला ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. आणि मग आता बघा, R चं माप आपल्याला माहिती आहे ते किती आहे, 110 अंश आहे. म्हणजे कोन BAR अधिक 110 अंश बरोबर 180 अंश झालं. विधान 1 वरून घेतलंय आपण, कारण R चं माप किती काढलंय आपण, 110 अंश काढलेलं आहे विधान 1 वरून फ्रॉम 1. आता 110 चं पक्षांतर करा, म्हणजे कोन BAR बरोबर 180 अंश वजा 110 अंश. हे जे प्लस चिन्ह आहे हे बाय मिस्टेक या ठिकाणी आलेले. आता या ठिकाणी
180 मधून 110 अंश गेले तर कोण बी आर बरोबर कोण ए म्हणजेच कोण बी ए आर बरोबर किती येईल 70 अंश येईल. आता पुढे कोण बी ए आर आणि कोण बी सी आर हे दोन बघा, कोण बी ए आर आणि कोण बी सी आर हे दोन समान कोण येतील. काय कारण असेल? कारण असेल समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. आणि म्हणून कोण बी सी आरचं माप सुद्धा किती येणार आहे? 70 अंश येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी चौकोन ABCR च्या कोनांची मापे 110 अंश, 70 अंश, 110 अंश आणि 70 अंश येईल. मेजर ऑफ अँगल्स ऑफ पॅरलोग्राम ABCR आर 110 डिग्री, 70 डिग्री, 110 डिग्री, 70 डिग्री. तर अशा पद्धतीने आपल्याला या चौकोन ABCR ची माप, कोनांची माप काढता येतात. आणि आता उदाहरण क्रमांक 7. काय उदाहरण क्रमांक 7 पहा. आकृती 5.13 मध्ये म्हणजेच आकृतीमध्ये चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे. इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम. आकृतीत बघून घ्या, क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम हा समांतरभुज चौकोन आहे जो इथं पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे. पुढे काय म्हणलेलं आहे? किरण AB वर बिंदू E असा आहे की B बरोबर AB. काय म्हणलेलं आहे? पॉइंट E इज ऑन द रे AB सच दॅट B इज इक्वल टू AB. म्हणजे हा जो E बिंदू जो आहे तो किरण AB वर आहे, पण तो कुठे आहे? AB आणि B ची लांबी कशी आहे? समान आहे त्या ठिकाणी. आणि पुढे काय म्हणलेलं आहे? सिद्ध करा की रेषा ED ही रेख BC ला F मध्ये दुभागते. म्हणजे प्रूव्ह दॅट लाईन ED बायसेक्ट सेगमेंट BC ॲट पॉइंट F. म्हणजे हा जो रेख DE आहे हा किंवा ED आहे हा BC या रेषाखंडाला F मध्ये दुभागतो. याचा अर्थ F हा BC या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय. म्हणजेच आपल्याला काय सिद्ध करायचंय? BF आणि CF यांची लांबी समान आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय. आणि मग आता याचं उत्तर. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम. मग आपल्याला काय सांगता येईल? AB पॅरलल DC किंवा CD. AB आणि CD काय आहेत? पॅरलल आहे, कारण त्या सम्मुख बाजू आहेत. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आहे, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. म्हणजे या ठिकाणी AB आणि DC समांतर, याचा अर्थ AE आणि DC सुद्धा समांतर येईल. का? कारण B हा बिंदू A आणि E च्या दरम्यान आहे, म्हणजेच A दरम्यान B दरम्यान E. आता पुढे याचा अर्थ काय झाला की AE आणि DC समांतर आहे. म्हणजे ही जर त्यांची छेदिका घेतली आपण, तर छेदिका घेतली तर हे जे दोन कोण आहे BEF आणि CDF हे कोणते कोण असतील? व्युत्क्रम कोण असतील. या ठिकाणी कोण DCF, कोण DCF आणि कोण EBF हे सुद्धा व्युत्क्रम कोण होतात छेदिका BC मुळे. हे सुद्धा व्युत्क्रम कोण होतील छेदिका BC मुळे. म्हणजे इथं आपल्याला सांगता येईल रेषा DC आणि रेषा BE यांची छेदिका BC मुळे होणारे हे व्युत्क्रम कोण आहेत? अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल BC ऑफ लाईन AE अँड लाईन BC. म्हणजे हे दोन कोण एकरूप झाले. कोण DCF म्हणजे बघा कोणते कोण एकरूप झाले? कोण DCF आणि कोण EBF हे दोन कोण एकरूप झाले. आता या ठिकाणी DC आणि AE समांतर हे आपण इथं म्हणलेलं आहे. मग जर DE ही छेदिका मानली, DE ही जर छेदिका मानली तर कोण BEF आणि
कोण CDF हे कसे असणार आहे, समान असणार आहे. म्हणजेच कोण CDF आणि कोण BEF हे दोन समान लांबीचे येतील, एकरूप येतील. आणि त्याचं कारण काय येणार आहे, म्हणजे हे दोन कोण कसे असतील, एकरूप असतील. आणि याचं कारण काय येणार आहे, रेषा AE व रेषा DC यांची छेदिका DE मुळे होणारे व्युत्क्रम कोण. छेदिका DE मुळे होणारे व्युत्क्रम कोण. अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल DE ऑफ लाईन AE अँड CD. म्हणजे आता पहा, हे दोन त्रिकोणांचा जर विचार केला, इथं सुद्धा एक बघा, AB आणि DC समान येतील, पण AB आणि BE एकरूप आहे. म्हणजे याचा अर्थ DC आणि BE कसे होतील, एकरूप होतील. म्हणजे आपल्याला पुढं काय म्हणता येईल, AB एकरूप DC, AB एकरूप BE, म्हणजेच DC एकरूप BE. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल AB बरोबर CD, कारण समांतरभुज चौकोनाच्या त्या सम्मुख बाजू आहेत, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. मग AB इज इक्वल टू BE हे आपल्याला दिलेलं आहे K1. आणि याचाच अर्थ या दोन्ही विधानांवरून काय आपल्याला म्हणता येईल, CD इज इक्वल टू BE. विधान क्रमांक 3 म्हणू याला. आणि आता आपल्याला दोन त्रिकोणांचा विचार करायचा आहे. कोणत्या, त्रिकोण CDF आणि त्रिकोण BEF. त्रिकोण FCD आणि त्रिकोण FBE माहिती. इन ट्रायंगल FCD अँड ट्रायंगल FBE. मग ह्या दोन त्रिकोणांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल पहा. पहिल्या विधानामध्ये आपण काय दाखवलेलं आहे, कोण DCF एकरूप कोण EBF. कोण DCF एकरूप कोण EBF हे पहिल्या विधानामध्ये दाखवलेलं आहे. म्हणून विधान क्रमांक 1 वरून फ्रॉम 1. तिसऱ्या विधानामध्ये आपण काय दाखवलेलं आहे, CD बरोबर EB इथं दाखवलेलं आहे. म्हणून बरं, दुसऱ्या विधानामध्ये आपण दाखवलेलं आहे की कोण CDF एकरूप कोण BEF. आणि याचं कारण काय, विधान क्रमांक 2 वरून. आणि तिसऱ्या विधानामध्ये आपण काय दाखवलेलं आहे, CD बरोबर BE दाखवलेलं आहे, हे विधान क्रमांक 3 वरून. म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये जर तुम्ही बघितलं तर कोण DCF आणि कोण EBF हे समान आहेत. कोण CDF आणि कोण BEF हे समान आहेत. आणि बाजू BE ही बाजू DCC समान आहे. याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला की त्रिकोण FCD एकरूप त्रिकोण FBC. म्हणजे आपल्याला सांगता येईल की त्रिकोण FCD एकरूप त्रिकोण FBE. काय कारण येईल याचं, को कसोटीनुसार. आणि ही दोन्ही त्रिकोण को कसोटी म्हणजे ASF टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे, एकरूप आहेत. आणि आता आपल्याला सांगता येतं की जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात. म्हणजेच पहा, CF ची संगत बाजू कोणती येते, BF येते. म्हणजे CF आणि BF हे दोन्ही काय झाले, एकरूप झाले. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल CF बरोबर BF. याचं कारण येईल एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रेंट ट्रायंगल. आणि मग आपल्याला पुढं सांगता येईल की रेख ED हा रेख BC ला F मध्ये दुभगतो. म्हणजे बघा, CF आणि BF जर समान आहे तर याचा अर्थ F हा BC चा मध्यबिंदू झाला. CF आणि BF समान आहे, याचा अर्थ F हा BC चा मध्यबिंदू झाला. आणि याचाच अर्थ किरण रेख DE हा रेख BC ला बिंदू F मध्ये दुभागतो. लाईन ED बायसेक्ट सेगमेंट BC ॲट पॉइंट F. तर अशा पद्धतीनं हे जे हा जो 5.1 प्रश्नसंच आहे, प्रॅक्टिस सेट 5.1, हा उदाहरणं अतिशय सोपी आहेत. ही सर्व उदाहरणं एकदा सोडवा.
धन्यवाद.